नमस्कार मित्रांनो, आपली ही आहे हळद आणि लागवड हिची झालेली आहे एक साधारणतः 6 ते 7 जूनला लागवड झालेली आहे। आणि पूर्वी ह्या जमिनीमध्ये गव्हाचं पीक होतं। आपण संपूर्णपणे गव्हाचं काढ, गव्हाचं गुळी जमिनीमध्ये मिश्रित केलेलं आहे आणि मिश्रित केल्यामुळे जीवाणूला खाण्यासाठी चांगले काळी कसपट मिळाले आणि जीवाणू मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झाल्यामुळे पिकाला अन्नद्रव्य व्यवस्थापन होत आहे। आणि आज रोजी एवढा मोठा प्लॉट जबरदस्त आहे आणि याला एकरी 5 किलो बायोमिक्स सोडलेला आहे आणि एक स्प्रे झालेला आहे। कुठंही या प्लॉटवरती करप्या नाही किंवा कोणता रोग नाही, कारण तर जमिनीमध्ये सूक्ष्मजीव वाढल्यामुळे, मित्रकिडी वाढल्यामुळे अतिशय जोमदार प्लॉट आहे। या ठिकाणी सुमारे 2.5 एकरचा प्लॉट आहे आणि अतिशय उत्कृष्ट आहे। चारीही कोणते सारखा आहे। बायोमिक्समुळे पोपटी कलर आलेला आहे आणि बायोमिक्समध्ये 12 ते 15 प्रकारचा बॅक्टेरिया आहे। ते विरुद्ध बुरशी असतात त्यावरती मोठं काम करते आणि त्यामुळे अतिशय उत्कृष्ट आज रोजी हळदीचा प्लॉट आहे। ही डायरेक्ट जमिनीवरती हळद लागवड केली होती आणि पुन्हा लेझरच्या सहाय्याने, बैल चलित लेझरच्या सहाय्याने आपण ह्याला माती चढवलेली आहे आणि खूपच उत्कृष्ट असा प्लॉट आहे, बघू शकता। सद्यस्थितीमध्ये तरी फुटव्यांची संख्या चांगली आहे। जमिनीची सुपीकता वाढली तर कोणत्याही रोगाचा शिडकाव होत नाही। हेच सांगायचे मला की जे आपल्या शेतीमध्ये कापसाचे अवशेष असतात, गव्हाचे अवशेष असतात, सोयाबीनचे अवशेष असतात, आपण त्याला जाळतो। ते न जाळता जमिनीचं जीवाणूचं खाद्य म्हणून जर आपण त्याचा वापर केला तर नक्कीच उत्पादनामध्ये आणि जमिनीच्या आरोग्य वाढेल आणि आरोग्य चांगलं राहील आणि पिकंही चांगली राहतील। जर आई तंदुरुस्त असेल तर बाळाला कुठलाही रोग येणार नाही, हे नक्कीच मला सांगावंसं वाटतं। आज आमची माती सुपीक आहे म्हणून आज आमचे पिकं चांगले आहेत, म्हणजेच काळी आई सक्षम आणि निरोगी आहे, त्यामुळे पिके, या काळ्या आईवर येणारे पिके ही सक्षम आहेत। बघू शकता अतिशय उत्कृष्ट पीक आहे आणि दोन वेळा बैलाच्या सहाय्याने लेझरने माती लावलेली आहे। तरी सर्व शेतकऱ्यांना मला एकच सांगायचं आहे की अतिशय रसायनाचा वापर न करता आपल्याच जमिनीमधला काडी कचरा रोटावेटरच्या सहाय्याने असेल किंवा पलटीच्या सहाय्याने असेल जमिनीमध्ये गाडण्याचा एक पर्याय निवडावा आणि जमिनीतील जीवाणू ऑटोमॅटिक ते 20 दिवसामध्ये, पाणी पडल्याच्यानंतर 20 दिवसामध्ये ॲक्टिव्ह होऊन त्या काडी कचऱ्याचं खाद्य बनवतात आणि लगेचच ते जे अन्नद्रव्य रूपी, म्हणजे जे काडी कचरा आहे अन्नद्रव्य रूपी आपल्या पिकांना मिळतो आपल्या जीवाणूच्या सहाय्याने। म्हणून आपण त्याचा पुरेपूर वापर करावा। कचरासे कंचन आम्ही दिल्लीला गेल्याच्यानंतर आम्हाला ते बिल्ले लावले गेले। राष्ट्रपती मोदयांच्या कार्यक्रमामध्ये गेल्याच्यानंतर आम्हाला ऊर्जा मंत्रालयाने बिल्ले दिले आणि त्यावरती असा लोगो होता की कचरासे कंचन, म्हणजे कचरा हेच सोनं आहे आणि त्याला न जाळता त्याचा उपयोग करावा, हाच ते उद्देश होता। अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करतं काडी कचरा। जमिनीला दुसरं काही लागत नाही, काडी कचरा लागते फक्त, आणि ते आपण विकत आणायची गरज नाही, ते आपल्यापाशीच निर्मित असते, फक्त आपण त्याला बाहेर काढून किंवा जाळून टाकतो। म्हणून आज आपली जमीन नापिकी होत चाललेली आहे, जास्तीचे रसायन वापरावे लागत आहेत। तरीही आपण इथून पुढं संपूर्ण जमिनीला अन्नद्रव्य रूपी काडी कचरा द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो।